उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 4 आरोपींना उल्हासनगर प्रथम वर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आज सकाळी या 5ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते। आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना पहिले 14 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आज अटक असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे आज आरोपींना सकाळी 9 वाजताच न्यायालयात हजर करण्यात आले होते। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात संचारबंदी देखील लागू केली होती, तर माध्यमांना सुद्धा लांब ठेवण्यात आले होते। तसेच यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। न्यायालयात आज दोन्ही बाजूने 1 तास युक्तिवाद चालला। सरकारी वकिलांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली, मात्र सरकारी पक्षाने नवीन न्यायालयासमोर कोणतेही नवीन मुद्दे न आणल्याने अखेर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह 4 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। युक्तिवाद काय झालं कोर्टामध्ये ते म्हणण्यापेक्षा हे आपल्याला आज माहिती देणं औचित्याचं ठरेल की त्यांनी आज जे कोर्टापुढे रिमांडमध्ये सर्व आरोपींना माननीय आमदार साहेब व त्यांच्याबरोबरचे इतर सर्व आरोपींना त्यांनी आज कोर्टापुढे हजर केलं, ज्यामध्ये त्यांनी जे आधी रिमांड ज्या कारणास्तव मागितलेलं होतं तेच कारण त्यांनी पुढे ढकललं। ते सर्व मुद्दे तपासून माननीय न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी त्यांची नामंजूर केली, कारण की पोलीस कस्टडीची पुढे काही गरज भासत नव्हती आणि त्या कारणाने त्यांना आता जेल कस्टडी मंजूर केलेली आहे आणि पोलीस कोठडीनं त्यांना आता जेल अथॉरिटीजच्या सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि पुढील याच्यात जे तपास असतील ते पुढील तपास पोलीस त्यांचा करतील आणि जेवढे आरोपी आहेत त्यांची जी कायद्यामध्ये त्यांची जी तरतूद आहे त्या तरतुदीनं घेऊन ते त्यांना आपल्याला पुढे बेल आणि इतर गोष्टींसाठी ते पुढे आपली लिबर्टी घेतील। पहिल्याच रिमांडला गणपत गायकवाड यांनी कट रचून हत्येचा प्रयत्न केला असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला होता। आता पुन्हा तो युक्तिवाद त्यांनी केलेला आहे का आणि काय बघा आता कट रचलं गेलं आहे आणि जे तपास आहे ते तपास यंत्रणेचं काम आहे, त्यावरती ह्या क्षणी आम्ही त्याच्यावरती काही कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही। पण जसं आपल्या सर्वांना माहिती आहे CCTV फुटेजमध्ये काय घडलं, कसं घडलं, तिथे किती लोक होते, तर त्याला कट म्हटलं जातं, ती एक ह्युमन बिईंगचं रिॲक्शन म्हटलं जातं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कट रचण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, कसं कट रचलं जातो हे आपल्या सर्व प्रचारमाध्यमांना सर्वांना माहिती आहे आणि हे खूप हास्यास्पद आहे जे पोलिसांचं म्हणणं आहे की सिनियर PIच्या केबिनमध्ये कट रचून एखादा व्यक्ती त्यांच्या सिनियर PIच्या केबिनमध्ये येऊन गुन्हा करतो। जर असं म्हटलं गेलं तरी खूप हास्यास्पद वाटतं आणि जी पोलिसांची भूमिका याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे पोलिसांनी जी कामगिरी बजावायला पाहिजे होती, वैभव गायकवाड जेव्हा तिथे पोलीस स्टेशनला हजर झाले त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आणि आपल्या सर्वांना ही माहिती उपलब्ध करून देतो आम्ही की याच्यामध्ये जी पहिली FIR घेतली गेलेली आहे किंवा नोंदवली गेलेली आहे ही जितेंद्र पारिक आणि वैभव गायकवाड यांच्या वतीने जे इतर ह्या गुन्ह्यात पीडित दाखवले गेले आहेत त्यावरती जी FIR दाखल केली गेलेली आहे ती अतिक्रमण आणि त्यांचं जे बांधकाम तोडण्यात गेलेलं आहे ते सुमारे 4 वाजल्यापासून ते लोक पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ती तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्नशील होते। जी FIR रात्री 11:15 नंतर हे फायरिंग इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी नोंदवली, तर हे FIR त्यांनी आधी नोंदवली गेली असती तर कदाचित कुठल्याही प्रकारचा गैरप्रसंग झाला नसता असं आमचं स्पष्ट मत आहे। बाकी जे मॅटर आहे ते तपासाधीन आहे, यंत्रणा त्यांचा तपास करते, यंत्रणेचा तपास होऊ द्या, जे सत्य परिस्थिती आहे ते सर्वांच्या समोर येईल। पहिल्या वेळी गणपत गायकवाडांनी 2 जणांना अटक करण्यात आली होती, मात्र आणि रणजित यादव यांना अटक करण्यात जेवढे आरोपी होते सर्व आरोपींना आज माननीय आमदार साहेबांबरोबर त्यांना हजर करण्यात आलेलं होतं। सर्व आरोपितांना आमदार साहेबांबरोबर त्यांना MCR मंजूर झालेलं आहे, म्हणजे जेल कस्टडी मंजूर झालेली आहे आणि मॅटर तपासाधीन आहे। पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहेत, ते योग्यरीत्या त्यांचं काम करतील आणि जे सत्य परिस्थिती आहे ते सर्वांसमोर आपलं सत्य बाहेर येईल असं आम्हाला वाटतं। किती वकिलांची होती आपली या सगळ्या केससाठी? आम्ही जवळजवळ 5 ॲडव्होकेट आम्ही सर्वजण ते लीड करत होतो। मी माननीय आमदार साहेबांसाठी कोर्टामध्ये माझं मत जे होतं किंवा माझं जे सबमिशन्स होतं ते माननीय कोर्टाला दिलं। माझ्याबरोबर माझे इतर सहकारीसुद्धा होते, सर्वांनी आपलं जे सबमिशन्स होते ते कोर्टाला दिले आणि माननीय न्यायालयाने योग्यरित्या
खूप पेशंटपणे ऐकून त्याच्यावरती योग्य ते निकाल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची आता पोलीस कस्टडी नामंजूर केलेली आहे. हे सर्वांना आता माहिती आहे. ॲडव्होकेट निलेश पांडे कंप्लीट. चारही लोकांना कोर्टात सकाळी 9 वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहे. तर काय युक्तिवाद झाला एकंदरीत? युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला. आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे, आता पुढच्या कस्टडीची गरज नाही आहे. किती आरोपी आहेत? 5 आरोपी अटक केलेले आहेत. आणि तुमचं पुढची प्रोसेस कशी असेल? आता पुढची प्रोसेस असं आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या, तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत. आपलं पूर्ण नाव? उमर काझी आहे. ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.